नमस्कार. रेल्वे प्रवास म्हटला की बर्थवरून किंवा झोपण्याच्या वेळेवरून होणारे छोटे मोठे वाद अगदी परिचयाचे आहेत, नाही का? आजच्या या विशेष विश्लेषणात भारतीय रेल्वेच्या याच अधिकृत नियमांची अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. उद्दिष्ट एकच, इथून पुढचा प्रवास अगदी तणावमुक्त आणि आरामदायी व्हावा. चला तर मग थेट सुरू करूया. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही अतिशय सुस्पष्ट आणि अधिकृत नियम तयार केले आहेत. हे केवळ पाळायचे शिष्टाचार नाहीत बरं का, तर प्रवासात कोणालाही मनस्ताप होऊ नये यासाठी बनवलेली एक पक्की व्यवस्था आहे. दिवसा आणि रात्रीच्या प्रवासासाठी यात अगदी वेगळे आणि स्पष्ट नियम आहेत. आता असा एक प्रश्न घेऊया जो डब्यातील बऱ्याचशा वादांचे मूळ असतो. मिडल बर्थ उघडण्याची नेमकी आणि योग्य वेळ कोणती? कधी कोणाला लवकर झोपायचं असतं तर कोणाला गप्पा मारत उशिरापर्यंत बसायचं असतं. ह्याच संभ्रमाचं अचूक उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेळेच्या नियोजनात दडलंय. या उत्तरासाठी आपल्याला समजून घ्यावी लागेल ती रेल्वेची वेळेची खास चौकट, म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतचे नियोजन. वेळेची ही विभागणी खरंच खूप रंजक आहे. बघा, बरोबर रात्री 10 वाजता ग्रीन झोन सुरू होतो, ही रेल्वेची अधिकृत झोपण्याची वेळ आहे. आणि सकाळी 6 वाजता सुरू होतो तो रेड झोन. याचा सरळ अर्थ असा की सकाळी 6 वाजल्यानंतर मिडल बर्थ फोल्ड करून तो खाली घ्यावाच लागतो, जेणेकरून सर्वांना बसण्यासाठी जागा मोकळी होईल. हे 2 वेळेचे टप्पे डब्यातील एकूणच वातावरण शांत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आता आपण डब्याच्या रचनेनुसार या नियमांची विभागणी पाहूया. मुख्यत्वे लोअर, मिडल आणि अप्पर बर्थचं गणित कसे असते ते समजून घेऊया. दिवसा लोअर बर्थचे तिकीट असणाऱ्या प्रवाशाला ती सीट मिडल आणि अप्पर बर्थच्या प्रवाशांसोबत शेअर करणे आवश्यक असते. हा नियमच आहे. परंतु रात्रीच्या वेळी तीच सीट केवळ त्या आरक्षित प्रवाशाच्या मालकीची असते. याउलट अप्पर बर्थच्या प्रवाशाला एक खास सवलत मिळते. त्यांना दिवसा किंवा रात्री कधीही त्यांच्या जागेवर जाऊन आराम करण्याची पूर्ण मुभा असते. डब्यातील जागेचं संतुलन राखण्यासाठी मिडल बर्थची भूमिका खरं तर सर्वात महत्त्वाची असते. बऱ्याचदा असं दिसतं की कुणीतरी मिडल बर्थ उघडून तसाच ठेवलाय आणि खालच्या प्रवाशांना अक्षरशः मान वाकून बसावं लागतंय. पण नियमानुसार दिवसा हा बर्थ फोल्ड करून ठेवणे सक्तीचे आहे, जेणेकरून खालच्या प्रवाशांना थाट आणि आरामात बसता येईल. तो बर्थ उघडण्याची परवानगी केवळ रात्री 10 ते सकाळी 6च्या दरम्यानच असते. मर्यादित जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी ही एक उत्तम रचना आहे. मुख्य बर्थ्या व्यतिरिक्त आता आपण डब्याच्या दुसऱ्या बाजूला नजर टाकूया, जिथे असतात साईड बर्थ्स. या साईड लोअर आणि साईड अप्पर बर्थसाठी काही वेगळे आणि विशेष नियम लागू होतात. साईड लोअर बर्थचं गणित थोडं वेगळं असतं. दिवसा या बर्थवर आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांसोबत जागा शेअर करणं बंधनकारक असते. मात्र जसे घड्याळात रात्रीचे 10 वाजतात तो बर्थ पूर्णपणे आरक्षित प्रवाशाचा होतो. तसंच साईड अप्पर बर्थचे जे प्रवासी असतात ते दिवसा खाली येऊन बसू शकतात, पण रात्री त्यांनी त्यांच्या वरच्या जागेवर जाणे अनिवार्य असते. हे खूप सोपं आणि स्पष्ट आहे. आता हे सर्व ऐकल्यावर एक प्रश्न पडू शकतो की जर कोणी हे नियम पाळले नाहीत तर काय? इथेच नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कारवाईचा मुद्दा येतो. हे सर्व नियम म्हणजे केवळ एकमेकांना करायच्या विनंत्या नाहीत बरं का, तर त्यांची काटेकोर अंमलबजावणी होते. रेल्वेच्या नियमावलीत स्पष्ट इशारा आहे की रात्री किंवा दिवसाच्या या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आणि सहप्रवाशांना नाहक त्रास दिल्यास तिकीट तपासनीस म्हणजेच आपले टीटीई साहेब कडक कारवाई करू शकतात. यात त्यांना दंड आकारण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे या नियमांचे पालन करणे सर्वांच्या हिताचे असते. थोडा विचार केला तर लक्षात येईल, रेल्वे प्रवास हा शेवटी एक सामूहिक अनुभव आहे. जर डब्यातील प्रत्येकानेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले तर प्रवासातील कटकटी आणि तणाव कायमचा संपुष्टात येऊ शकतो. नियमांची ही जाणीव एका साध्या प्रवासाला एका उत्कृष्ट अनुभवात बदलू शकते. तेव्हा पुढच्या वेळी रेल्वेतून प्रवास करताना या वेळेच्या चौकटीचा अवलंब करून नक्की पहा. एक वेगळाच शांततेचा अनुभव मिळेल. एकमेकांना समजून घेतलेला प्रवास नेहमीच सुखद असतो, नाही का?